हो, असाच एक माणूस अजून होता आणि तो माणूस तर त्या वाघापेक्षा डेंजर होता. तो माणसांना नुसतं मारायचं नाही, मारल्यावरती त्यांची बोट छाटायचा आणि त्याची गळ्यात माळ करून घालायचा. काय करायचा? गळ्यात माळ करून घालायचा. त्याची इतकी दहशत पसरली की संध्याकाळच्या वेळेला त्याच्या 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 त्या इलाक्यात कोणी जायचं नाही. आणि गोष्ट अशी घडली की तिथं त्या वाटेनं एक दिवस गौतम बुद्ध निघाले. कोण निघालं? गौतम बुद्ध निघाले आणि लोकांनी सांगितलं त्या वाटेनं जाऊ नका. काय सांगितलं? त्या वाटेनं जाऊ नका, कारण त्या वाटेनं तो तिथं राक्षस राहतो माणसाच्या रूपातला, आणि तो काय करतो? माणसांना मारतो, त्यांची बोटं तोडतो आणि त्याचा हार बनवतो गळ्यामध्ये घालतो. बुद्धांनी सांगितलं माझा सत्संग आहे आणि मला गेलं पाहिजे. काय सांगितलं? माझा तिकडं सत्संग आहे आणि मला गेलं पाहिजे. आणि असं सांगितल्यानंतर बुद्ध गेले आणि गोष्ट अशी घडली की तो बुद्धांच्या समोर उभा राहिल्यानंतर त्याचा पहिला प्रश्न, तुला काय गावातल्या लोकांनी सांगितलं नाही का? काय तुला काय गावातल्या लोकांनी सांगितलं नाही इथं कोण राहतं? हो, प्रत्येक गावामध्ये अशी अडदांड माणसं असतात महाराज, की कुठलंही चांगलं काम निघालं की अशी आडवी उभी राहतात, पण मला का विचारलं नाही असं म्हणत असतात. असं आपला तोही विषय नाही. आणि मग त्यानं विचारलं, तुम्हाला सांगितलं नाही लोकांनी? बुद्धांनी सांगितलं. मग तरी सुद्धा तुम्ही आले? हो म्हणे, माझा सत्संग आहे तिकडे, मला गेलं पाहिजे. काय? माझा सत्संग आहे तिकडे, मला गेलं पाहिजे. तो त्याच्या रूपात आला ओरिजिनल आणि सांगितलं मरणाला तयार व्हा. काय सांगितलं बुद्धांना? मरणाला तयार व्हा. बुद्ध म्हणाले काहीच हरकत नाही, तुम्हाला मार. मात्र त्या अगोदर एक गोष्ट करायची. काय? जायचं आणि त्या समोरच्या झाडाची 2 पानं तोडायची आणि ती माझ्याकडे घेऊन यायची. काय सांगितलं? जायचं, झाडाची 2 पानं तोडायची आणि ती माझ्याकडे घेऊन यायची. घेऊन आल्यानंतर गोष्ट अशी घडली की बुद्धांनी सांगितलं, आता एक काम कर, पुन्हा जा आणि पुन्हा ती 2 पानं जोडून माझ्याकडे ये. काय सांगितलं? पुन्हा ती 2 पानं जोडून माझ्याकडे ये. त्याला फक्त माणसं मारायचं माहित होतं, पण त्याला हे माहिती नव्हतं की तोडलेलं पान पुन्हा जोडलं जात नाही. तो गेला. हो, त्यांच्याकडे आडदंडपण असतो, ज्ञान असत नाही. काय? की लोक जे त्रास देतात ना त्याच्या संदर्भाला चिंता करायची नाही महाराज. ते काय असतं? त्यांचं अज्ञान असतं. आणि मग तो गेला आणि झाडाची पानं जोडायला सुरुवात केली. काय केली? झाडाची पानं जोडायला सुरुवात केली. आता पानं जोडल्या जाणार आहे का? नाही. 5 मिनिटं झाले, वैतागला आणि बुद्धांच्या समोर येऊन उभा राहिला. काय झाला? वैतागला, बुद्धांच्या समोर येऊन उभा राहिला आणि बुद्धांना म्हणाला की असली काय धंदे सांगतात म्हणे, ते पानं जोडलं जाणार आहे. त्याला आत्ता कळलं. मग बुद्धांनी सांगितलं ते झाडाचे पानं जोडलं जाणार नाही, तू जिवंत हाडामासाच्या माणसांची बोटं रोज तोडतो, ती तुला जोडण्याची कला तुझ्याकडे आहे का? त्याच्या डोक्यात फटकन प्रकाश पडला. अरे मी काय करत होतो? आता त्या माणसांची तोडलेली बोटं परत येणार नाही. काही नाही झालं. संतांच्या पायाचा स्पर्श झाला, संतांनी बोध करून दिला. त्या दिवसापासून त्या अंगुलीमालनं त्या गावामध्ये जे काही दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं ते सोडून दिलं आणि तो सरळ बुद्धांचा शिष्य झाला. काय? सरळ बुद्धांचा शिष्य झाला. संत संगती कशासाठी असते ना? ती याच्यासाठी असते महाराज. आमचा आचार बदलतो, विचार बदलतो, ज्ञानाची प्राप्ती होते, बोध होतो आणि माणूस परमार्थाच्या दिशेनं वाटचाल करायला लागतो. आमच्या कितीही वाईट प्रवृत्ती असू द्या, त्या संतांच्या नुसत्या संगतीनं बदलल्या जातात महाराज.